नमस्कार। आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे सुरमई फ्राय। सुरमई फ्राय करण्यासाठी मी इथे सुरमई नीट साफ करून त्याचे पीस स्वच्छ धुवून घेतले आहेत। मॅरिनेशनसाठी मी हळद घातले आहे, तिखट घातले आहे, मीठ घातले आहे, गरम मसाला घातला आहे, बेडगी मिरची पावडर घातली आहे, आलं लसूणची पेस्ट घातली आहे, थोडासा आगळ घातलेला आहे। त्यानंतर हे मिश्रण मी नीट सुरमईला दोन्ही बाजूने लावून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे लावत आहे ते। आपल्याला दोन्ही बाजूने लावून घ्यायचे आहे। हे पहा, कोटिंग करण्यासाठी आपण इथे रवा घेतला आहे, त्यात तांदळाचे पीठ घेतले आहे, हळद घातली आहे, तिखट घातले आहे आणि चवीपुरते मीठ घातले आहे। हे मिश्रण नीट एकजीव करून घ्या। हे पहा, अशा प्रकारे आपले मिश्रण एकजीव झाले पाहिजे। या मिश्रणामध्ये आपल्याला एक एक करून सुरमईच्या तुकड्या नीट कोट करून घ्यायच्या आहेत। सर्व बाजूंनी हे मिश्रण नीट व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे लावले आहेत ते। हे पहा, या मिश्रणाचा कोटिंग केल्यामुळे सुरमईच्या तुकड्यांना एक क्रंचीपणा येतो। सुरमईच्या सर्व तुकड्यांना कोटिंग करून झाले आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत ते। इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सुरमईच्या तुकड्या फ्राय करण्यासाठी घातल्या आहेत। एक एक करून आपल्याला सर्व तुकड्या पॅनमध्ये तेलात नीट घालून घ्यायच्या आहेत। फ्राय करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की एका बाजूने नीट व्यवस्थित फ्राय करून घ्याव्यात, नंतरच त्या दुसऱ्या बाजूने शेकवण्यासाठी पलटून घ्याव्या। तुम्ही पाहू शकता छान असा गडद रंग या तुकड्यांना आलेला आहे। दोन्ही बाजूनी शेकवून घेतल्यानंतर तुमची सुरमई फ्राय रेडी झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।